नमस्कार. मी आज तुम्हाला स्वीट आप्पे करून दाखवणार आहे आणि हे आप्पे वाफवलेले आहेत. छान झालेत, एकदम लुसलुशीत, खायला पण तेवढेच टेस्टी झालेले आहेत. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा. आता 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. मी थोडंसं दाबूनच घेतलेलं आहे आणि त्याच कपाने म्हणजे कप घेतलं आहे आणि त्याच कपाने मी आता अर्धा कप गूळ घेणार आहे. आणि त्याचं मी आता सारण बनवून घेणार आहे. ते एका कढईमध्ये घेते गूळ. एक कप ओलं खोबऱ्याने अर्धा कप गूळ घेतला आहे. जास्त साहित्य घेतलेलं नाही आहे मी. त्यामध्ये 1-2 टेबलस्पून पाणी घालून घेते आणि पहिला गूळ विरघळून घेते. फक्त विरघळून घ्यायचा गूळ. असं केल्याने लवकर बनतं ते. खोबरं आणि गूळ एकदम घातला की गुळाचे खडे विरघळायला वेळ लागतो. पण ह्या पद्धतीने जर केलं तर लगेच गूळ मेल्ट होतो. गूळ मेल्ट झाला आहे. त्यामध्ये आता खोबरं घालून घेते. 1-2-3 मिनटातच तयार होतं ते. त्यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं. खोबरं घातल्यानंतर किंचित ओलसर होतं ते. एक जीव करून घ्यायचं चांगलं त्याला. झालेलं आहे आता हे एक जीव. एक टीस्पून मी वेलची आणि जायफळची पावडर घातली त्यात. एवढंच साहित्य घातलेलं आहे मी. जास्त यातमध्ये काय घातलेलं नाही आहे. खोबरं, गूळ आणि जायफळ, वेलची पावडर. जायफळ आणि वेलचीचा वास नंतर घातल्यामुळं चांगला येतो. हे झालेलं आहे आता. तर मी एका बाउलमध्ये बारीक रवा 1 कप घेतलेला आहे. एकदम बारीक रवा घेतलेला आहे. 200 ग्रॅम आहे वजनी प्रमाण हा. त्यामध्ये मी कोमटपेक्षा थोडं जास्त गरम दूध घालते. थोडं थोडं घालून आधी बघायचं किती लागतं ते. थोडं घट्टच ठेवायचं. हे जास्त पातळ नाही करायचं. ह्या रव्यामध्ये मी 1 टेबलस्पून साखर आणि पाव टीस्पून मीठ घातलेलं आहे. स्किप झाला आहे व्हिडिओ. हे बघा 1 टेबलस्पून होईल एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे. याला 5-10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. झालेलं आहे आता 10 मिनटं. बघू शकता तुम्ही मिश्रण किती जाड आहे. एवढं जाड ठेवायचं ते. गरम दूध घातल्यामुळे रवा लगेचच भिजतो आणि तो बारीक रवा आहे. त्यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालणार आहे. पाव टीस्पून घातलेला आहे मी. त्यामध्ये 1 थेंबर दूध घालून मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून घ्यायचं. जास्त वेळ नाही ठेवायचा. तर लगेचच मी आप्पे पात्रात घालून घेणार आहे. झालेलं आहे आता हे. आप्पे पात्राला मी तेल लावून ठेवलेलं आहे आणि गॅसवर मी पाणी तापत ठेवलेलं आहे. थोडं थोडं घालून घ्यायचं. वाटीमध्ये सुद्धा घालू शकता तुम्ही, छोट्या वाट्या असतील तर. अशा पद्धतीनं घालून झालेलं आहे. त्यामध्ये आता मी सारण बनवलेलं आहे. त्याचा गोळा करून ते
मधी घालणार आहे. थोडासा पसरट गोळा करायचा त्याचा अशा पद्धतीनं आणि थोडासा दाबायचा. हे छोटंच आहे माझं आप्पे पात्र. सारण पण त्यात पाहिजे, थोडा गोडपणा आला पाहिजे त्याला, म्हणून थोडं जास्तच घातलेलं आहे मी. त्याच्यावरती आता जरासं घालून घ्यायचं, अगदी थोडं घालायचं, जास्त नाही. आणि आता वाफवायला ठेवायचं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी, आणि कुठून बघताय माझी रेसिपी ते पण सांगा. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दिसतील. झालेलं आहे आता घालून. आता वाफवायला ठेवते मी. 15 मिनटासाठी वाफवून घ्यायचं. 15 मिनटात होतं हे वाफवून, शिजतं चांगलं. वाफवलेलं आहे बघा, आता बघू शकता झालेलं आहे. थंड आहे, काढून दाखवते तुम्हाला. अगदी सहजच निघतं ते. खूप छान झालेले आहेत हे स्वीट आप्पे. खायला खूप टेस्टी लागतात हे. नक्की करून बघा एकदा ह्या पद्धतीने. असे स्पंजी झालेले आहेत, मऊ. थँक्यू.